ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. उठा पेटवा ग सारेच फलिते, नका घाबरू ग पाहून जळीते. उजेडाची आस, प्रकाशाचा ध्यास, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. जरी संकटे चाल येती करुणी हो, जरी दुःख झरते नयना मधुनी हो, करा सामना त्या लढा संकटाशी. बदलेल सारे पुन्हा तूच उरशी हो. ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. दिवसी भागाचे दौरे करताय, फोटो काढताय, बातम्या छापून आणताय. हीच का तुमची आदिवासी विषयीची भावना? त्यानंतर लहानू शिवाचा खून देखील झाला. आताही या लोकांच्या घरांना आग लावली आहे ती त्यांनीच लावली आहे, कारण त्यांना घाबरवायचं होतं, त्यांना तिकडनं पळवून लावायचं होतं म्हणून. अशी सर्वत्र चर्चा आहे. यावर तुमचं काही म्हणणं आहे? साहब का कहना है कि तुम्हारे सीरीज को न छापा जाए, एंड आई एम अगेंस्ट दिस, एंड दैट इज व्हाई आई एम रिजाइनिंग. मित्रमैत्रिणींनो, व्यवस्था परिवर्तनामध्ये शिथिल झालेली, चुकीच्या परंपरा निर्माण केली गेलेली व्यवस्था ही बदलायची गरज असते. या आजच्या सध्याच्या काळामध्ये शासनामध्ये म्हणजे प्रशासनामध्ये जबाबदारी कोणाची हेच निश्चित करता येत नाही, कोणालाही करता येत नाही. त्यामुळे बेजबाबदार लोकांना पळवाटा मिळतात. अकाउंटेबिलिटी, जबाबदारीची निश्चितता करणं ही आजची समाजाची गरज झालेली आहे, सगळ्याचीच गरज झालेली आहे, महत्त्वाची गरज आहे. तशी ती नक्की झाली तर सगळीच कामं कदाचित वेळेवर पूर्ण होतील, मनस्ताप कमी होईल, वेळ वाचेल, पैसा वाचेल, श्रम वाचतील आणि प्रशासनावर लोकांचा विश्वास बसायला हळूहळू पुन्हा एकदा सुरुवात होईल. बेजबाबदार माणसांना जरब बसेल. पण ही जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. येस मॅडम, आपण बोलवलं. मोहिते कुठे? मोहिते साहेब येत आहेत. बाकरे, पोलीस स्टेशनला आकांक्षा कामत आणि अभिजित कामत यांच्या विरोधात एक तक्रार नोंद केली आहे. मला त्याचे डिटेल्स हवेत. देतो मॅडम. बाकरे, येस मॅडम. आकांक्षा कामत माझी सख्खी बहीण आहे. अच्छा. पण मला पोलिसांच्या कामात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही. येस मॅडम. मीही करणार नाही आणि मला कोणी केलेलं चालणारही नाही. येस मॅडम. पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांशी बोलतो, केसच्या डिटेल्स घेतो आणि आपल्याला देतो. इन्स्पेक्टरना अटक करू अशी धमकी दिली आहे. गुन्ह्याचं स्वरूप काय आहे ते बघा. आपण काळजी करू नका मॅडम. येतो. अरे हां, मोहिते साहेब नमस्कार. नमस्कार. मोहिते साहेब, तुमच्या पोलीस स्टेशनला PI कोण आहे? कशासाठी? कामत. कोणाचं? माझंच, म्हणजे आकांक्षा कामत आणि अभिजित कामत यांच्या विरोधात तिथं तक्रार दाखल झाली आणि अटक करीन अशी धमकी मिळाली. अच्छा, म्हणजे त्या मंगलाताई कामतांच्या मुलगा आणि सुनेबद्दल बोलता आपण? नाही नाही, ते काही मला माहिती नाही. अहो काय आहे, एक कामगार पुलावरून खाली पडला, जखमी झाला. बरं. त्यानं तक्रार दाखल केली आहे. त्या मंगलाताई कामतांच्या कंपनीच्या विरुद्ध खूप तक्रारी आहेत. पण का? नाही म्हणजे त्या सेफ्टी मेजर्स न वापरता काम करून घेतात. अच्छा. तुमचा त्या दोघांशी काही संबंध? नाही नाही, ते माझ्या ओळखीचेच नाही आहेत.
पण तुम्हाला विचारण्याचं कारण असं की मॅडमनी मला चौकशी करायला सांगितली आहे म्हणून तुम्हाला विचारतो. कशासाठी? कुठे बोलू नका, पण ही आकांक्षा कामत म्हणजे आपल्या अंजली मॅडमची सख्खी बहीण आहे. काय? कुठं बोलू नका. आणि मी हे तुम्हाला विचारलंय, हे कुठेही बोलू नका. नाही बोलणार. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा हस्तक्षेप आहे हे प्लीज मॅडमना कळू देऊ नका. नाही कळणार. हं. मी तिथल्या PI शी बोलतो. हो, पण काही प्रॉब्लेम येणार नाही असं बघा. नाही येणार, मी बघतो. थँक्यू. ओके बाय. अंजलीला फोन केला होता मी. काय म्हणाली तुझी बहीण? काही नाही, पण ऐकून घेतलं तिने सगळं. म्हणाली काळजी करू नकोस. अटक करून नेल्यानंतर कळेल तिला, तेव्हा काही उपयोग होणार नाही. म्हणे काही काळजी करू नको. अंजू करेल काहीतरी. तिला माझीही काळजी आहे. खरं तर हे सगळं प्रकरण आपणच निस्तरायला हवं. तिचा या सगळ्याशी काय संबंध आहे? काय संबंध? अगं तुझी बहीण ना ती. इतकी गंभीर गोष्ट असताना तुझ्या कलेक्टर बहिणीला मदत करावीची वाटत नाही? तू, तुझा नवरा, मी, आपल्या सगळ्यांची अब्रू जाईल. म्हणे काय संबंध? खरं तर ही एक व्यावसायिक गोष्ट आहे. खरं तर माझा सुद्धा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये. तुम्ही ना माझं नाव उगाचच पार्टनर म्हणून घातलं. आता जे काही झालंय त्याला आपण जबाबदार आहोत, तर आपणच नको का निस्तरायला हे सगळं? मग नात्यागोत्यांचा काय उपयोग? संकटाच्या वेळीच नाती स्पष्ट होतात. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की हे प्रकरण आपणच निस्तरायला हवं. जे काही परिणाम होतील ना त्याला आपण सामोरं जाऊयात ना. पण यात अंजूला कुठेही मध्ये नको घ्यायला आपण. अरे वा, बरंच बोलायला लागलीस की तू. ते काही नाही, अंजलीलाच हे प्रकरण निस्तरावं लागेल. मला नाही वाटत अंजू हे प्रकरण निस्तरेल. जर अंजलीने हे प्रकरण निस्तारलं नाही ना तर परिणाम गंभीर होतील. बघ रे बाबा, तुझी बायको काय म्हणते. ती म्हणते अंजली हे प्रकरण निस्तारणार नाही म्हणे. आकांक्षा, अंजलीने आपल्याला मदत करायलाच हवी. हे बघ, आपण या प्रकरणात जर अडकलो ना तर आपलं फार मोठं नुकसान होईल. तू काहीही कर, पण पोलिसांचं हे प्रकरण निपटायलाच हवं. अगं, आपल्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तुला आपल्या भविष्याची काळजी नाही वाटत? अभिजित, अरे पण तू असं कर, तू तुझ्या आईकडे जा आणि झाला प्रकार सांग त्यांना. म्हणजे मीही फोन करतेच त्यांना. जा अगं जा. अभिजित, या प्रकरणातनं आपल्याला फक्त अंजली गुप्ते सोडू शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला फार मोठा फायदा होणार आहे. म्हणजे या प्रकरणामुळे अंजली गुप्तेशी आपले असलेले संबंध पोलीस, वकील, सरकारी ऑफिसर्स सगळ्यांना कळतील आणि आपल्याला ब्लॅकलिस्ट करणाऱ्या त्या वकिलाचं तर धाबच देणार आहे. कामगार पडणं वगैरे हे सगळे किरकोळ आहे रे. पण आकांक्षा या कंपनीत असल्यानं
अंजलीला या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालावं लागेल आणि एकदा का या प्रकरणामध्ये तिचा संबंध आहे असं कळल्यानंतर सगळेच दचकतील. या प्रकरणाचा धागा बोकिलापर्यंत ताणत न्यायचा आणि आपली मान हळूच सोडून घ्यायची. पण हे सगळं असंच होईल? हे असंच होईल. तू बघत राहा. तू आकांक्षावर मात्र जास्तीत जास्त दबाव आण. हॅलो, तपस्वी नगर पोलीस चौकी, इन्स्पेक्टर नागनाथ पवार बोलतोय. मोहिते बोलतोय. हां बोला सर. तुझ्या पुढे आकांक्षा आणि अभिजित कामत यांच्याबद्दल काही तक्रार आली आहे? हो सर, त्यांना पोलीस स्टेशनला बोलावलं होतं मी आणि स्टेटमेंटही घेतले त्यांचं. ओके, तक्रार काय? तक्रार म्हणजे पुलावर काम करताना एक कामगार खाली पडला आणि त्यात जबर जखमी झाला आहे तो. त्याचं म्हणणं असं आहे की कंपनीने सुरक्षा व्यवस्था न पुरवल्यामुळे त्याचा अपघात झाला आहे आणि त्याच्या जीविताला धोका झाला आहे असं त्याचं म्हणणं आहे. नागनाथ, त्या कामगाराला जाऊन भेट आणि त्याला तक्रार मागे घ्यायला सांग. काय सर? तक्रार मागे घ्यायला सुचू? येस, तक्रार मागे घ्यायला सांग. इट्स अन ऑर्डर. ठीक आहे सर. काय पवार साहेब? नाही, कुणाचा फोन होता? हे मोहिते साहेबांचं. काय म्हणत होते? हे काम होतं त्यांचं. अच्छा, म्हणजे आम्हाला सांगायचं नाही तर? नाही नाही, तुम्ही कशासाठी आला होता? हेच आमच्या कामगाराच्या केसचं काय झालं विचारायला. म्हणजे मालकावर, कंपनीवर काय कारवाई केली का नाही ते आपलं विचारायचं होतं. कारवाई? काय कारवाई करणार? का? अहो, तो कामगार पुलाच्या कामावर खाली पडलाय, जीवावर बेतले त्याच्या. हा, त्यानं तक्रार केली आहे पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळावा म्हणून. त्यानं अपेक्षा केल्या तुमच्याकडनं आणि तुम्ही म्हणताय काय कारवाई करायची? जावडे साहेब, वरून आदेश आलाय कामगाराला तक्रार मागे घ्यायला सुचवा म्हणून. कोणी सांगितले? जावडे साहेब, ते जाऊ द्या. अहो, जाऊ द्या कसं? जाऊ द्या कसं? अहो, एखाद्या ठेकेदाराकडनं साधी चूक जरी झाली आणि कामगाराला काय झालं तर त्याला अटक करता तुम्ही. मग इथं का असं होत नाही? पवार साहेब, मला सांगा, तक्रार कुणी मागे घ्यायला सुचवलंय? मी म्हणतो, तुमचा काय एवढा इंटरेस्ट या केसमध्ये? आमचा काय इंटरेस्ट? अहो, इथला कामगार आमचा मतदार आहे, आमचं मायबाप आहे ती, आणि त्यांची सुरक्षा बघणं हे आमचं कर्तव्य आहे. अहो, पैशाच्या जोरावर ही माणसं त्यातनं दाबू पाहतात आणि तुम्ही म्हणताय काय इंटरेस्ट आहे? जावडे साहेब, कामगारावर दडपण आणून जर का केस मागे घेतली तर लय मोठं आंदोलन केलं जाईल. फुकाट भराडले जाशील तुम्ही. तक्रार डोंट बी कॅन्सल. हा, सांगून ठेवतोय. अहो अहो, ते पुस्तक ठेवा बरं बाजूला. मी काय म्हणते ते ऐका. काय? तर किती दिवस झाले मी शोभाला फोन करायचं म्हणतेय, पण तुम्ही अंजुशी अजून काही बोललाच नाही आहात. तू कमाल करतेस. मी काय बोलणार? तू बोलायचं सगळं जे काय बोलायचं ते, आणि ते लवकर बोल. आता काय जास्त दिवस इथं नको राहिला. अहो, असं काय म्हणताय? मी एकटी काही बोलणार नाही, आपण दोघांनी बोलायचं असंच ठरलेलं आहे. अरे, या सरकारी बंगल्यात अजून किती दिवस राहायचं? निघूयात आता ग. हे बघा, सरकारी बंगला वगैरे काही नाही, आपल्या मुलीचंच घर आहे हे. आणि अजय पोतनीस बद्दल स्पष्ट बोलणं झाल्याशिवाय मी काही इथून हलणार नाहीये, सांगून ठेव.
अरे आकांक्षा ये. आकांक्षा काय ग काय झालंय? हे बाळा हे अगं 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 रडू नको तू. काय ग काय झालंय? अगं सांग तरी आम्हाला, त्याशिवाय कसं कळणार बाळा. आधी आधी शांत हो, शांत हो तू. हा 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 सांग काय झालं. हा अंजू अंजू तुम्हाला काही बोलली नाहीये का? नाही कशाबद्दल. हा पोलीस आले होते घरी. पोलीस तुमच्या घरी कशासाठी? बाबा, कंपनीच्या पुलाच्या कामावरून एका कामगाराला अपघात झाला. त्यांनी तक्रार दाखल केली आमच्या विरोधात आणि त्यात आमच्या दोघांचंही नाव आहे. तुझं नाव? तुझा काय संबंध याच्याशी? कंपनीत मी भागीदार आहे, त्यामुळे मला सुद्धा पोलीस स्टेशनला बोलवलं. अगो बाई, एवढं सगळं होऊन अंजू बोलली कशी नाही? तिला साधं सांगावंसं वाटलं नाही? पोलीस स्टेशनला बोलवलं हे तिला माहिती नव्हतं. हो पण अपघात झालाय, केस झालीये हे तरी माहिती होतं ना? असं काय करते ही मुलगी, सांगत का नाही? आई मंगलाताई म्हणाल्यात की काय काय म्हणाले त्या? अंजूनी हे प्रकरण जर निस्तरलं नाही तर त्याचे परिणाम फार वाईट होतील म्हणते. मंगलाताई असं म्हणाल्या? रमा, हिचं नाव मंगलाताईंनी कंपनीत भागीदार म्हणून घेतलं ना, तेव्हाच मला संशय आला. हे प्रकरण काही साधं नाहीये. अंजूचं इथं कलेक्टर म्हणून येणं आणि हिचं नाव कंपनीत भागीदार म्हणून घेणं याचा संबंध आहे. मंगलाताई नात्याचा वापर करून या प्रकरणात सुटण्याचा प्रयत्न करते. अहो पण आता काय करायचं आपण? मंगलाताईंचा फोन असणार आहे. कशावरून? मला म्हणाल्या होत्या त्या मी फोन करणार आहे म्हणून. घे ना प्लीज. घे. हॅलो, मी मंगला कामत बोलते. हा बोला बोला मंगलाताई. कशा आहात? पार खचून गेले हो या सगळ्या प्रकारानं. आधीच माझी तब्येत तोळा मासा, त्यात हे प्रकरण. आकांक्षाची आणि अभिजितची काळजी करून जीव घाबरा व्हायला लागलाय माझा. हो म्हणजे आम्हाला सुद्धा एकदम खूप मोठाच धक्का बसला हो. काय करावं काही सुचतच नाहीये. पोलीस वगैरे आले, ऐकलं म्हणजे फारच गंभीर आहे ना सगळं. हो ना, या सगळ्या प्रकरणातनं मार्ग कसा काढायचा ते कळत नाहीये. पण आकांक्षा म्हणाली की ती अंजलीशी बोलेल म्हणून. तीच मार्ग काढू शकेल यात. आकांक्षा असं म्हणाली? म्हणजे मी काही खोटं बोलतेय का? नाही नाही, तसं नव्हतं मला म्हणायचं. पण आकांक्षा म्हणाली तेच बरोबर आहे. अंजलीनंच हे प्रकरण निस्तरलं पाहिजे. अभिजितला आणि स्वतःच्या बहिणीला सोडवलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला समजतोय ना माझ्या बोलण्याचा अर्थ? काय? हॅलो 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 मंगलाताई. काय झालं? कट केला त्यांनी फोन.
साहेब, तुम्ही बाईच्या अगदी बिन पाण्याने ताचली म्हणे. हा, कदम सांगत होता. आता बरीच सापडली. हा, तुम्हाला सांगतो, हे जळिताचं प्रकरण असं लावून धरायचं की गुप्तेबाईला विचार करायला उसंत लागता कामा नये. खर तर ना, त्या आठवलेसारखा हवा एकदम लिच्छड झाला, कशाचीही लाज नाही. खर तर असा माणूस पाहिजे. त्या जमिनी बिल्डरांना देऊन टाउनशिप उभ्या करायच्या आहेत, पण पैसली आडवी येते सारखी. नाही म्हणजे स्टार प्रश्न विचारू का? हा, भास्कर, नसता उतावळेपणा करू नकोस. अरे, तू प्रश्न विचारलास की या जळीतग्रस्ताच्या प्रकरणाची चौकशी सुरू होईल. एकदा चौकशी सुरू झाली की त्याच्या मागची पार्श्वभूमी तपासली जाईल. पार्श्वभूमी म्हणजे काय, कळलं का? भास्कर, पार्श्वभूमी म्हणजे कळलं का? मागली बाजू. भास्करला तेवढीच पार्श्वभूमी माहिती आहे. महत्वाचं काय, असेंब्लीत प्रश्न विचारायचा नाही. प्रकरण त्या अंजली गुप्तेवरच शेकवायचं आणि तिचीच ट्रान्सफर करायला लावायची. साहेब, त्या अजय पोतनीसनी जळिताच्या प्रकरणावर लिहिलेली बातमी वाचली का तुम्ही? मोठी बातमी आहे. अहो, ती अंजली गुप्ते कशी कर्तव्यदक्ष ऑफिसर आहे असं लोकांच्या मनावर ठासण्याचा प्रयत्न केलाय. शिवाय आडून आडून राजकारण्यांवरही टीका केली. हो, सगळे पत्रकार भेटले तेव्हा होतात होती. त्यांनी विचारले मला आडवे तिडवे प्रश्न. त्या अजय पोतनीसनं जेनिट मध्ये लिहिलेली बातमी उघडपणे लिहिली आहे. टोपण नाव किंवा प्रतिनिधी असं नाही लिहिलं. स्वतःचं नाव टाकलंय त्यानं. साहेब, ह्याचा अर्थ काय असेल? हो, अर्थ उघड आहे. काय भास्कर, याचा अर्थ तो अंजली गुप्तेच्या बाजूने ठामपणे उभा आहे. सगळा मीडिया तिच्या बाजूला वळवायचा प्रयत्न आहे हा, दुसरं काय. अग्रवालशी बोला साहेब. एका मिनिटात अजय पोतनीसच्या डोंगणावर लाद बसल. नोकरी गेली की बसल बोंबलत त्याच्या आईला त्याच्या. पण इतकं काय घाबरायचंय त्याला? लिहू दे की त्याला काय लिहायचं ते. त्या अंजली गुप्तेची प्रशासकीय हलगर्जीपणामुळे बदली झाली असं वाटायला पाहिजे त्याला. अंजली गुप्तेकडनं एक एक चूक होण्याची वाट बघतोय मी. ते जाऊ दे, मला एक सांग रे, त्या मंगला कामतच्या प्रकरणाचं काय झालं? साहेब, त्या पोलिसांच्या वरच्या पातळीवरनं त्या कामगारांच्यावर टार्चरिंग चाललंय. यस, माग घ्यावी म्हणून. वरिष्ठ पातळीवरून? तर पोलिसांच्याकडून? मग प्रशासकीय अधिकारी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही असं एकदा लक्षात आलं की राजकारणी त्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचीच कोंडी करण्यासाठी अनेक गोष्टींचा अवलंब करतात. मग त्याकरता म्हणजे त्यांना त्रास देण्याकरता कुठल्याही थराला जातात. त्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्यावरती खोटेनाटे आरोप केले जातात. त्यांच्या नातेवाईकांना त्रास दिला जातो. खटले भरले जातात. खोट्या गुन्ह्यात त्यांना अडकवलं जातं. त्यांच्यावरती दबाव टाकला जातो.
ह्या एकूण सगळ्या त्रासाला, अवहेलनेला कंटाळून कित्येक वेळेला असे अधिकारी सत्ताधीशांना जे काही हवं आहे ते नाईलाजाने करतात, नाहीतर मग सरळ नोकरी सोडून निघून जातात. त्यांची प्रामाणिकपणाची त्यांना जबर किंमत मोजावी लागते. तुमच्या आजूबाजूला अशाच एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्यावरती असा काही प्रसंग कधी आला असेल, त्यांनी नोकरी सोडली असेल तर आणि तरच तो बोलेल. तो बोलला तर ते आम्हाला कळवा. आम्हाला ते अनुभव योग्य वाटले तर आम्ही ते सर्व अनुभव लोकांपर्यंत आमच्या या माध्यमातून पोचवू. आम्हाला कळवण्याचा पत्ता आहे मला त्या दिवशीच वाटलं होतं की तुम्ही याच्यावर दबाव आणणार, तक्रार मागे घे, कंप्लेंट मागे घे म्हणून. हिंदूराव जेधेंना रोज सांभाळावं लागणार म्हणून मोहित्याच्या पोटात गोळा आला असेल. उद्या जर का तू मला वाचवण्याचा प्रयत्न केला नाहीस आणि पोलिसांनी आपल्याला अटक केली तर या नात्याला काहीही अर्थ उरत नाही.